पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी, एक ध्येय परिवर्तनासाठी। वेल्हा तालुक्यात दुर्मिळ काळतोंड सापाची सुटका, जंगलात मुक्तता। आज वेल्हा तालुक्यात तहसीलदार कार्यालयाच्या शेजारी दुर्मिळ काळतोंड जातीचा साप आढळून आल्याची महत्त्वपूर्ण घटना घडली। पुणे जिल्हा वन्य प्राणी व सर्व रक्षक असोसिएशनचे सदस्य विकास भिकुले यांनी हा साप तातडीने सुरक्षित पकडला। काळतोंड साप ही भारतात दुर्मिळ मानली जाणारी जाती असून त्याचं दर्शन क्वचितच घडते। साप पकडल्यानंतर वन अधिकारी स्वप्नील उंबरकर यांच्याशी समन्वय साधून त्याला जंगलात सुरक्षितरित्या सोडण्यात आले। या घटनेमुळे वन्य प्राणी संरक्षणाच्या दिशेने एक सकारात्मक संदेश दिला गेलाय। दुर्मिळ प्रजातीचे अस्तित्व टिकवणं ही सध्याच्या काळाची गरज आहे। सर्पमित्र विकास भिकुले यांच्या तातडीच्या प्रयत्नांमुळे आणि वन विभागाच्या सहकार्यामुळे या सापाचं जीवन वाचवणं शक्य झालंय। या घटनेची माहिती समजताच स्थानिक नागरिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली। जंगलातील परिसंस्थेतील अशा दुर्मिळ प्राण्यांचं संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करणं गरजेचं असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे। वन्य प्राणी रक्षणासाठी कार्यरत असलेल्या संघटनांनी आणि अधिकाऱ्यांनी केलेल्या या कार्याचं कौतुक होत आहे। वन्यजीव संवर्धनासाठी अशा कृतीची गरज आहे असं मत पर्यावरण प्रेमींनी व्यक्त केलंय।